नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय गणित यातील नवनीतमधील जे 22वे प्रकरण आहे पृष्ठफळ व घनफळ यातील आपण स्वाध्याय 22.1 घेणार आहोत। तर घेऊया पहिले उदाहरण। एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? आता या ठिकाणी आपल्याला घनाचे घनफळ काढायचे आहे आणि घनाच्या घनफळासाठी आपल्याला बाजू आवश्यक आहे। म्हणजे घनाचे घनफळाचं सूत्र आहे बाजू घन, म्हणून आपल्याला या ठिकाणी बाजू काढावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला घनाचे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे आणि घनाच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 6 गुणिले बाजू वर्ग किंवा 6 गुणिले एल वर्ग। तर सोडवूया आपण उदाहरण। घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग। आता या ठिकाणी आपल्याला पृष्ठफळ दिलेलं आहे 384 बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग। हा 6 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे, म्हणून 384 भागिले 6 बरोबर बाजू वर्ग। आता 6 ने भाग देऊया आपण। 6 एक 6, 6 6 36, 38 मधून 36 गेले 2 उरले, 6 चौक 24 म्हणजे बाजू वर्ग बरोबर 64। दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ काढलं तर घनाची बाजू आपल्याला मिळते 64चं वर्गमूळ 8 म्हणजे घनाची बाजू 8 सेमी। आता आपल्याला घनाचे घनफळ काढायचे आहे। घनाचे घनफळ बरोबर बाजू घन बरोबर 8चा घन। 8चा घन येतो 512। 8 गुणिले 8 गुणिले 8 512 घन सेमी म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 512 घन सेमी। बघूया आपण पर्याय क्रमांक 1 आहे। पुढचे उदाहरण घेऊया। एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौरस सेमी आहे, तर त्या गोलाची त्रिज्या किती? आता इथे गोलाचं पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला त्रिज्या काढायची आहे। मग गोलाचे पृष्ठफळ बरोबर त्याचं सूत्र आहे 4 पाय आर वर्ग। आर म्हणजे त्रिज्या। आता पृष्ठफळ दिलेलं आहे आपल्याला आता 1386 बरोबर 4 गुणिले 22 पायची किंमत आपण नेहमी घेतो 22/7 गुणिले आर वर्ग। आता 1386 हा 7 इथं भागिले आहे तो गुणिले होणार आहे आणि हा 4 आणि 22 गुणिले आर वर्गला ते भागिले होणार आहेत। 4 गुणिले 22 बरोबर आर वर्ग। आता इथं आपण 2 ने भाग देऊया। बे एक बे, बे एक बे, बेसक 12 एक उरला, बे नवे 18 आणि बेत्रिक 6। आता 11 ने भाग देऊया आपण 693ला। 11 एक 11, 11 सक 66, 69 मधून 66 गेले 3 उरले, आपण 3 घेतला, 11 त्रिक 33। आता पुन्हा आपण इथे लिहून घेऊया आर वर्ग बरोबर। आता इथं बघा काय काय शिल्लक आहे म्हणजे भाग द्यायला लक्षात येईल। 63 गुणिले 7 भागिले 4। आता 63 गुणिले 7 आधी आपण हा गुणाकार करून घेऊ आणि नंतर मग आपण भाग देऊया। 7 त्रिक 21, हा चलाले 2, 7 सकम 42 आणि 2 44 म्हणजे 441 गुणाकार येतोय भागिले 4। इथं भाग देऊया आपण तर 4 ने। 4 एक 4, 4 एक 4, 4 एक 4,
एकाला भाग जात नाही म्हणून 0 पॉईंट घेतला आपण, एकावर 0 घेतला तर 4 दुणे 8, 10मधनं 8 गेले, 2 उरले, 0 घेतला, 4 पंचे 20, म्हणजे r वर्ग बरोबर 110.25. तर 11,025 हा 105चा वर्ग आहे. आणि त्या पॉईंटनंतर 2 संख्या आहेत, म्हणजे आपल्याला पॉईंटनंतर एक संख्या किंवा इथं 2 नंतर आहे, म्हणजे इथं r बरोबर 10.5, म्हणजे 11,025 हा 105चा वर्ग म्हणून आपण 105 लिहिलं. इथं 2 आहेत पॉईंटनंतर संख्या, आपण त्याच्या निम्म करायचे, म्हणजे एक नंतर पॉईंट दिलं तर r बरोबर 10.5 सेमी, म्हणजे आपल्याला त्रिज्या मिळते 10.5 सेमी. तर बघूया आपण पर्याय क्रमांक किती आहे. पर्याय क्रमांक 2, 10.5 सेमी. पुढचं उदाहरण घेऊया. 33 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 8 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळवून त्यापासून 0.2 सेमी जाडी व 6 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार होतील. आता ही भरीव इष्टिकाची ती आहे, तिची लांबी 33 सेमी, रुंदी 18 सेमी आणि उंची 8 सेमी आहे आणि त्यापासून नाण्याच्या चकत्या तयार केलेल्या आहेत. तर याप्रमाणे चकत्या तयार केल्या आहेत. तर हा जो गोलाकार भाग आहे याचं व्यास दिलेला आहे 6 सेमी आणि ही जाडी, म्हणजे जर आपण असं घेतलं तर ती इष्टिकाची ती जी उंची होते, म्हणजे नाणं जे आहे ते इष्टिकाची ती आकाराचं आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी त्रिज्या आहे ही 3 सेमी आहे आणि उंची 0.2 सेमी आहे. आता आपल्याला नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे चकत्यांची संख्या बरोबर इष्टिकाचितीचं घनफळ भागिले वृत्तचितीचं घनफळ. इष्टिकाचितीचे घनफळ भागिले वृत्तचितीचे घनफळ. आता इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र आहे L गुणिले B गुणिले H आणि वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र आहे पाय r वर्ग H. आता इथं आपण किमती ठेवूया. L आहे 33 गुणिले 18 गुणिले 8 भागिले 22/7, पायची किंमत r आहे 3 सेमी म्हणून 3 गुणिले 3, कारण r वर्ग आहे आपण डायरेक्ट लिहूया 3 गुणिले 3 आणि उंची आहे 0.2. आता इथं आपण 3ने भाग दिला, 3 1 3, 3 6 18 आणि या 3ने आपण 33ला भाग देऊया, 3 1 3, 3 1 3, 3 1 3. म्हणजे आता या ठिकाणी वरती शिल्लक राहिलेला आहे संख्या 11 गुणिले 6 गुणिले 8. आता हा 7 जो आहे हा इथं भागिले, म्हणजे 33 किंवा ही वरची अंशस्थांची संख्या भागिले ही संख्या आहे, म्हणजे हा 7 इथं वरती गुणिले जाणार आहे, म्हणजे हा गुणिले 7. मग खाली इथं 22 गुणिले 0.2. आता आपण 11ने इथं भाग दिला, 11 1 11, 11 दुणे 22 आणि 2 1 2, 2 त्रिक 6, म्हणजे इथं बरोबर 3 गुणिले 8 गुणिले 7 भागिले 0.2. आता हा 0.2ने भागायचं आहे, त्यासाठी आपल्याला ही संख्या पूर्ण करून घ्यावी लागेल. म्हणजे हा पॉईंट इथं पलीकडे यायला पाहिजे, म्हणजे एक घर पुढं सरकवायचं आहे, तर आपल्याला 10ने गुणावं लागेल. म्हणजे जर 0.2ला 10ने गुणलं तर ही संख्या 2 होणार आहे. मग छेदाला गुणल्यावरती आपल्याला अंशाला पण गुणावं लागेल, म्हणून 3 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 10 भागिले
0.2 न घेता आपल्याला आता 2 घ्यावं लागेल, कारण 0.2 गुणिले 2 केलं 0.2 गुणिले 10 केलं आपण तर 10 दुणे 20 आणि पॉईंट नंतर एक पॉईंट नंतर द्यायचं म्हणजे 2.0 होणार आहे, म्हणजे 2 येणार आहे. मग बे एक बे बे पंचे 10 बरोबर 8 त्रिक 24 गुणिले 7 पाचा 35 आणि हा गुणाकार आपण केला तर तो येतोय 840. म्हणजे चकत्यांची संख्या आहे 840. पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण घेऊया. घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल. आता समजा आपण 2 घन या ठिकाणी काढूया. या घनाची प्रत्येक बाजू समान असते. आता ही आपण 10 घेतली समजा, तर दुसरा जो घन आहे त्याची बाजू दुप्पट केलेली आहे, म्हणजे ती आपण 20 घेतली. ही बाजू आपण 20 घेतली, म्हणजे इथे ही दुप्पट झाली आहे. तर घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल. मग घनाचं पृष्ठफळाचं सूत्र आहे. आता याचा आधी आपण काढूया. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग, 6 गुणिले 10चा वर्ग बरोबर 6 गुणिले 100 म्हणजे 600. आता इथं आपण काढूया घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग म्हणजे हे 20चा वर्ग बरोबर 6 गुणिले 20चा वर्ग 400 म्हणजे 6 चौक 2400. तर आता इथं पहिल्या घनाचं पृष्ठफळ आलेलं आहे 600 चौरस सेमी आणि दुप्पट केल्यानंतर त्याचं आलेलं आहे 2400 चौरस सेमी. मग आता हे कितीने वाढलं तर 2400 वजा 600 म्हणजे 1800ने हे वाढलेलं आहे. मग कितीला वाढलं तर 600ला वाढलं. तर सुरुवातीचं जे पृष्ठफळ होतं ते 600ला वाढलं 1800 गुणिले आपल्याला विचारलेलं आहे किती टक्क्यांनी वाढेल, तर गुणिले 100. टक्क्यांनी काढायचं असेल तर किती टक्के काढण्यासाठी 100ने फक्त गुणा. मग हे 2 शून्य आपण घालवले. 6 एक 6, 6 त्रिक 18 आणि हे 2 शून्य आहे तसेच, म्हणजे 300 टक्क्यांनी वाढेल. 300 टक्क्यांनी वाढेल. आता किंवा हे उदाहरण इथं आपण सुद्धा सहज लगेच सोडवू शकतो. हा गुणाकार करायची गरज नाही. इथं 6 गुणिले 100 आहे आणि 6 गुणिले 4 हे दोन्हीकडचे आपण हे 6 घालवले, कारण 6ने गुणल्यानंतर तो 6 काढूनच टाकला. इथं 100 आहे, इथं 400 आहे, म्हणजे 400 गुणिले 100 वजाबाकी आपण केली तर किती होणार आहे 300. आणि आपण इथं 100च मानलेलं आहे, म्हणजे 100ला 300 या ठिकाणी वाढ होणार आहे, म्हणजेच 300 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तो उदाहरण घेऊया. एका इष्टचितीच्या बाजू 20 सेमी, 30 सेमी व 40 डेसिमीटर आहेत, तर त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल. आता या ठिकाणी आपल्याला ह्या बाजू ज्या आहेत इष्टिकाचितीच्या त्या वेगवेगळ्या एककात दिलेल्या आहेत, म्हणून आपल्याला ते एका एककामध्ये करावे लागतील. आता हे 20 सेमी 30 सेमी आहे, परंतु इथे 40 डेसिमीटर दिलेलं आहे. आणि घनफळ काढायचं किती लिटर पाणी मावेल, म्हणजे आपण हे घनफळ जे आहे ते घनमीटरमध्ये काढूया. म्हणजे सेंटीमीटर जे आहे ते आपल्याला मीटरमध्ये करून घ्यावे लागतील. मग 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर.
म्हणजे आता 20 सेमी आहे, तर सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना 100ने भागावं लागेल. छोट्या एककाचं मोठ्या एककात रूपांतर करताना भागाकार करायचा असतो. म्हणजे 20 भागिले 100 म्हणजे या ठिकाणी 0.2 मीटर हे लक्षात घ्या. 0.2 मीटर. तसंच 30 सेंटीमीटर याप्रमाणेच आपण केलं तर 0.3 मीटर. आणि हे डेसिमीटर आहे. आता डेसिमीटरचं रूपांतर काय आहे की 10 डेसिमीटर 10 डेसिमीटर बरोबर 1 मीटर. मग आता 40 डेसिमीटर आहे. 40 डेसिमीटर बरोबर मग काही किती येणार? 4 मीटर येणार. आता आपल्याला घनफळ काढायचं आहे. तर इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H. L आहे 0.2 गुणिले 0.3 गुणिले 4. जर आपण हा गुणाकार केला तर तो 4 त्रिक 12 आणि 12 दुणे 24. आणि पॉईंट नंतर किती संख्या आहेत बघा? 1 2. म्हणजे इथं 1 2 म्हणजे 0.24 घनमीटर आलेलं आहे. हे घनफळ 0.24 घनमीटर. आता आपल्याला किती लिटर पाणी मावेल हे विचारलेलं आहे. त्यासाठी 1 घनमीटर 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. म्हणजे आपल्याला 0.24ला 1000ने गुणावं लागेल. मग 0.24 गुणिले 1000 बरोबर हे 3 शून्य आपण दिले. 24 एक 24. पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 1 2. इथे आपण 1 2 पॉईंट नंतर पॉईंट दिला तर 240 लिटर. 240 लिटर पाणी मावेल. तर पर्याय क्रमांक शोधूया आपण. पर्याय क्रमांक 1. पुढचं उदाहरण घेऊया. 6वं उदाहरण. एका घनाचे घनफळ 216 घनसेमी आहे, तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती? आता पृष्ठाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला बाजू लागणार आहे आणि एकाच पृष्ठाचं आपल्याला विचारलेलं आहे. तर घनाचे घनफळ बरोबर बाजू घन. घनफळ आहे 216 बरोबर बाजू घन. आता 216चं आपण घनमूळ काढलं तर हा 6चा घन आहे. म्हणजे बाजू आहे 6, कारण 216चं घनमूळ 6 आहे. म्हणजे बाजू 6 सेमी आहे. आता एका पृष्ठाचं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता घनाचे ज्या बाजू असतात सर्व बाजू ह्या समान लांबीच्या असतात. म्हणून एका पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग बरोबर 6चा वर्ग बरोबर 36 चौसेमी. 36 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 2.